आता या मंत्र्यावर कोण पांघरून टाकतं आहे? तुम्हीच विचार करा, तुम्हीच सांगा। भ्रष्ट राजकारण्यांच्या मदतीला धर्मसत्ता धावते तेव्हा खंडणीतला वाटा त्यांनाही मिळालेला असतो, असा थेट आरोप करीत त्यांनी। मित्रहो नमस्कार। राज्याच्या राजकारणामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून आधीच गोंधळ सुरू असताना भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडे यांना जो काही पाठिंबा दिला त्या पाठिंब्यामुळं जो वाद निर्माण झाला तो अधिकाधिक चिघळत गेला। धर्मसत्ता वेगळी, राजसत्ता वेगळी। बघा, ज्यांनी सरपंच देशमुख म्हणजे संतोष देशमुख जे सरपंच मस्साजोगचे त्यांची जी हत्या केली ती हत्या किती क्रूर होती, किती अमानवी होती, मानवतेला मोठा कलंक लावणारी ही घटना। अवघा महाराष्ट्र अस्वस्थ आहे, संतप्त आहे। पण महंत नामदेव शास्त्री यांनी हल्लेखोरांची मानसिकता समजून घ्या असं धक्कादायक आश्चर्यकारक विधान केलं आणि मंत्री धनंजय मुंडे यांची मात्र पाठराखण केली। खरं तर कुठल्या साधू महंताच्या तोंडी न शोभणारी ही भाषा आहे ना। त्यामुळं नामदेव शास्त्री यांच्या या भूमिकेवर टीका तर होतच आहे दररोज। म्हणजे खरं तर आता ते धनंजय मुंडे, वाल्मिक कराड या गोष्टी थोड्याशा बाजूला पडल्या आणि हे महंतच आता चर्चेत आलेले आहेत। बघा, अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेत्यांनी, पत्रकारांनी या महंतावर हल्लाबोल केलेला आहे। सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील यांनी देखील धनंजय मुंडे, नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यावर रोखठोक निशाणा साधला। न्यायाचार्य पदवी लावणाऱ्या महंतांनी गुन्हेगाराचे समर्थन करणं धक्कादायक आहे। संत ज्ञानेश्वराचे नाव घेणारे हे महंत एका हत्येच्या समर्थनात उभे राहतात, ही शर्मेची बाब आहे। जर उद्या एखाद्या दहशतवाद्यानं गुन्हा केला तर त्यालाही हे महंत पाठिंबा देतील काय? गडावरील राजकीय समीकरण बदलण्यासाठी त्यांनी धनंजय मुंडे यांना मदत केली आणि आता त्या मदतीची परतफेड करीत आहेत असा गंभीर आरोप देखील पाटील यांनी केलेला आहे। पत्रकार प्रशांत कदम अगदी रोखठोक बोलणारे, वास्तव बोलणारे, त्यांनी देखील महंत नामदेव शास्त्री यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे। ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाबद्दल आम्हाला त्यांचा आदर आहे, पण भगवानगडाच्या माध्यमातून राजकीय हस्तक्षेप होऊ नये ही त्यांचीच पूर्वीची भूमिका होती। मात्र आता त्यांनीच धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ राजकीय भूमिका घेतली आहे। गंभीर गुन्ह्याच्या आरोपासाठी सहानुभूती व्यक्त करणाऱ्या महंतांना हे शोभत नाही। समाजावर प्रभाव टाकण्यासाठी त्यांना मुंडेंची गरज का वाटावी असा एक मोठा सवाल देखील त्यांनी विचारला आहे। अनेकांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत। सोशल मीडियावर तर लोक काय काय लिहित आहेत, आपला संताप व्यक्त करीत आहेत। बघा, त्यांच्या मनातला राग, चीड त्यांच्या या शब्दामधून बाहेर येते। आता ते राष्ट्रवादीचे म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तर सातत्यानं हा मुद्दा उचलून धरलेला आहे, टीकाही करीत आहेत। जितेंद्र आव्हाड यांनी या संपूर्ण प्रकरणावर अगदी रोखठोक प्रतिक्रिया आणि म्हणजे सातत्यानंच दिली आहे। नामदेव शास्त्री, धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्यावर त्यांनी तीव्र शब्दात टीका केली आहे। पण बघा, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी आपले एक्स अकाउंटवरून धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे, पण ही टीका खूप बोलकी आहे आणि वेगळी दिशा दाखवणारी आहे। भ्रष्ट राजकारण्यांच्या मदतीला धर्मसत्ता धावते तेव्हा खंडणीतला वाटा त्यांनाही मिळालेला असतो, असा थेट आरोप करीत त्यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। निखिल वागळे यांच्या या प्रतिक्रियेची मोठी चर्चा होत आहे। खरं तर हे सगळं घडायलाच नको होतं। मुळी धर्मसत्ता राजसत्ता वेगळी राहायला हवी होती। नामदेव शास्त्री यांनी राज्यसत्तेत म्हणजे राजसत्तेमध्ये हस्तक्षेप करायला नको होता। धनंजय मुंडे यांना वाचविण्याचा नाहक प्रयत्न देखील करायला नको होता। बघा, खरं तर धर्मसत्ता आणि राजसत्ता या दोन वेगवेगळ्या परस्पर भिन्न अशा गोष्टी आहेत। त्या एकमेकीत जर गुरफटल्या ना तर मग काय होतं हेच सध्या अनुभवतोय आपला महाराष्ट्र। हे शास्त्री आपल्या विधानाचं समर्थन देखील करीत आहेत, पण ते नाही हो कोणाला पटत।
मयत संतोष देशमुख यांची मुलगी, भाऊ, बघा त्यांनी म्हणजे या शास्त्रींना समक्ष भेट घेऊन आरसा दाखवलेला आहे, पुरावे दाखवलेले आहेत. म्हणजे खरं तर बघा महंत म्हणतात धनंजय मुंडे यांच्या हाताला सलाईनची सुई होती म्हणे आणि त्यातून रक्त येत होतं. ते पाहून मला कसं तरी वाटलं. आणि ते काय म्हणे बघा, ते फोटो म्हणे तुम्ही झूम करून बघा. हो म्हणजे बघा, झूम करून पाहावं लागणारं रक्त या शास्त्रींना वेदना देऊन गेलं. मग संतोष देशमुख यांना जेव्हा क्रूरपणे मारलं तेव्हा का नाही बरं या शास्त्रींच्या काळजाला वेदना झाल्या? आरोपींची मानसिकता पहा म्हणून सांगता संतोष देशमुख यांच्या मुलीची, पत्नीची किंवा एकूण कुटुंबाची मानसिकता या शास्त्रींनी का नाही कधी पाहावी वाटली? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. तो अजून तरी महंत योग्य दिशेनं जातील, जातीजातीत वैरभाव निर्माण होऊ नये यासाठी काही दक्षता घेतील, म्हणजे किमान तशी आपण अपेक्षा तरी करायला हरकत नाही. कारण गुन्हेगारी, राजकारण या गोष्टी वेगळ्या, पण ज्या जातीजातीमध्ये जे अकारण जरी निर्माण केली जाते, जे शत्रुत्व निर्माण केलं जातं आणि त्याच्या पाठीमागं असे कोणीतरी मंडळी खतपाणी घालायला असतात, राजकीय नेते मंडळीनं तर काय समाजातली दुही, जातीजातीतलं वैर, म्हणजे त्याला खरं तर का म्हणजे प्रिय असतं असंही म्हणायची वेळ आहे. कारण निवडणुकीच्या वेळेला बघा ही सगळी जातीय समीकरणं गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडं पाहिली जातात, केली जातात. केवळ म्हणायला असतं की जातीवाद नाही, जातीवाद संपला वगैरे वगैरे वगैरे, सब झूट गोष्टी आहेत मित्रांनो, तुम्हालाही माहिती आहे. अहो जातीचे कळप पडू लागले आहेत हो माणसामध्ये. आणि मग इथं माणुसकी, मानवता शोधणार कुठं आणि शोधली तर सापडणार कुठं? किमान बीडच्या जिल्ह्यामध्ये जी काही आता जातीय ध्रुवीकरण झालेलं आहे, जातीमध्ये जो द्वेष निर्माण झालेला आहे, जे काही समीकरण आहे, जे फूट पडते आहे किंवा एकमेकाकडे शत्रुत्वाच्या नजरेनं जे पाहिलं जात आहे, तेवढं जरी थांबलं किंवा एखाद्या शास्त्री साधू महंतानं तेवढं जरी संभवलं तरीसुद्धा या समाजावर त्यांचे उपकारच होतील. पाहूया पुढं आणखी काय काय घडतं या घटनेमध्ये. पण जे घडतं आहे ते महाराष्ट्राला कलंकित करणारं. अहो बीड जिल्ह्याची सुद्धा प्रतिमा मलिन होते आहे. कोणामुळं? काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळं आणि त्या प्रवृत्तीला खतपाणी घालणारं किंवा त्यांच्यावर पांघरून टाकणाऱ्या कुणातरी मंत्र्यामुळं. आता या मंत्र्यावर कोण पांघरून टाकतं आहे तुम्हीच विचार करा, तुम्हीच सांगा. शक्य असेल तर याबाबतची तुमची प्रतिक्रियाही जरूर द्या. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहेच. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.